नमस्कार मंडळी, थर्टी सरीलपुरी एसपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, या दिवसाची मी या कंटेंटची मी भरपूर दिवसापासून या वाट बघत होतो आणि आजचा दिवस आलेला आहे. कारण आज सर्वात मोठी निकाल असणार आहे आणि चाळी लावली जाते खडपामध्ये. तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असेल. आणि खास करून ही जाळी शेवणसाठी टाकली जाते. त्यामध्ये बघूया शेवण आणि कशा प्रकारे लागतात ते सुद्धा नक्कीच मला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आजच्या जरा संध्याकाळचा आणि भरपूर निकाल गेलेले, कारण आज मोठी निकाल असणार आहे. ही फक्त 2 ते 3 दिवस फक्त निकाल असते. भरपूर निकाल गेले बघा, किती खालपर्यंत निकाल गेले. पुन्हा तुम्हाला दगड दिसत असेल, याच्यामध्ये ही जाळी टाकली जाते. इकडे दिसतात जाळी पळवून, त्यांना आता बघूया कसा माहोल असणार. इकडे बाबा, इकडे जाळी पळून झाली बाबांची. आणि बघा शेवण दिसतात, दोन शेवण आहेत ना. दोन शेवण दिसतात बघा. असं आपण किलोमीटर आलो, दगडाच्या बेटावर आलो मंडळी. आता उद्यान सुद्धा आता थोड्या वेळात आता उद्यापासून निकाड हे आरली झालं, म्हणजे निकाड कमी जाणार आहे. त्यामध्ये बघा जाळी सुद्धा काढली दिसतात तुम्हाला. इथे इकडे दिसतात बघा जाळी काढताना. आता बघूया तिकडे काय मावळ आहे ते. इकडे बघा जाळी पाळून झाली यांची, पालवतात तिकडे लोक. इकडे बघा बाबांची जाळी पाळून झालेली आहे. इकडे बघा शेवून तुम्हाला दिसतात तिकडे पालवत. 3 आहेत ना, 4 आहेत. 4 आहे बघा, मिक्स सर्व दिसतात तुम्हाला. बाकी केरवले पण आहेत. हे बघा मंडळी शेवून बघा, केरवल्या चांबी बोंबील पण लागलाय बघा सारखं. हे बघा शेवून तुम्हाला बघा भेटतात बघा. पापलेट बघा, पापलेट पण बघा एकदम जिवंतच आहे. पापलेट सुद्धा लागलेत समुद्र किनाऱ्यावर झालेला. बोंबील पण बघा, बोंबलाची साईज बघा, कसला मोठा साईजचा बोंबील आहे बघा. केरवल्या बघा किती काय जिवंतच पाकट आहे बघा. तर मंडळी बघितलं असाल कसा मावळा आहे तो. समुद्र किनाऱ्यावर मोठी निकाल जाते, त्याचाच फायदा करून ही जाळी टाकली जाते. खास करून शेवणसाठी जाळी टाकली जाते. त्याच्यामध्ये मिक्स मावळा सुद्धा तुम्ही नक्कीच बघितला असाल. केरवली सर्व मिक्स मावळा असा आहे. दगडा बघा, अशाच दगडामध्ये ही शेवण येत असतात आणि तेच पकडण्याचा प्रयत्न असतो. सर्वात जर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अजून जाळी पाळता दिसतात, त्यांना बघूया आता कसा मावळा असणार आहे. तर म्हणजे तुम्हाला समोर दिसत असेल, भावटा दिसत असेल तुम्हाला. हा जाळीचा भावटा आहे. ही जाळी होडीतून टाकली जाळी आहे. ते बघा पूर्ण पाण्यासुद्धा चुकले दिसते तुम्हाला. आता बघा त्यात जाऊन सुद्धा आपण पाळू शकतो. जवळ जाळी तुम्हाला दिसते तुम्हाला. ही बघा तुम्हाला मंडळी, इकडे वाघूर जाळी दिसत असेल तुम्हाला. पूर्ण सुकलेलं, पूर्ण खडपामध्ये जाळी टाकलेलं बघा. कशा प्रकारे जाळी आहे ते खडपा टाकली दिसत असेल तुम्हाला. आणि इथे बघा समुद्रातील कुत्रा मासा ज्याला बोलतात, तो सुद्धा इथे लागला दिसतो तुम्हाला जाळीमध्ये. समुद्रातील कुत्रा मासा ज्याला बोलतात. इथे बघा एक हेकरू लागलाय बघा. हेकरू आहे चांगला जिवंत आहे हेकरू. तर मंडळात आपण आलो शेवटच्या टोकाला आलोय. तिथे आपल्याला जाता येईल तेवढपर्यंत आपण आलोय. इथे बघा इथे सुद्धा एक जाळी पाळून दिसतंय. इकडे भरपूर सारी तुम्हाला जाळी पाळायला भेटते इथे. आणि ते बघा जाळी पाळताना दिसत आहे. त्याला बघूया कसा मावरा असणार आहे तो. बघा स्लॉफ्ट करते बघा, मस्त लागलाय बघा. चांगला आहे, त्यात शेवण लागलं दिसतंय, तोच आता काढतोय. किती जाळ लावलेली? 4 जाळ लावलेली. हो बघा जिवंत लॉबस्टर तुम्हाला बघायला भेटते. आणि बघा मावरा सुद्धा बघा अख्खी जवळजवळ भरायला आलेली आहे मावऱ्याने. नका वरती करून दाखवूया एकदा. हो बघा मावरा बघा, शेवण सुद्धा दिसतंय यामध्ये.
इकडे जत्रा लागली बघा मोठ्यांची, मोठे सगळं मिक्स मावळ दिसते. ताम आहे ना ती, ताम पण लागले बघा एक मोठे बघा, त्याच्या खाण्यासाठी किती आले होते. झाले घालून का आता शेवटची, आता थोडी आता पालाची बाकी झाली, त्याच्यामध्ये बघूया आता कसा मावळ असणार आहे. त्याच्यामध्ये बघू किती शेवण असणार आहे ते. नजारा बघा म्हणजे संध्याकाळचा, थोड्या वेळात आता अंधार पडेल. आपल्याला जेवढे शक्य तेवढे आपण आता आलेलो आहे. मस्त ताम 25 बघा, ताम बघा कसले आहे. दाखव इकडे, बघा ताम बघा कसले आहे. एक नंबर ताम आहे, मस्त मोठ्या त्याची ताम तुम्हाला बघायला भेटते. साईज आहे तामची. दाखव एकदा, दाखव इकडे. एक नंबर 25 केला आज. म्हणजे इथं भरपूर सारी दगड आहेत, त्यामुळे सावकाश चालू लागत आहे. बघा पुढे लॉबस्टर आहे असं बोलतोय, बघूया. हा इकडे बघा पुढे दिसतंय लॉबस्टर. मीडियम साईज आहे हा, बघा मीडियम साईजचा लॉबस्टर बघा भेटेल तुम्हाला. तो लॉबस्टर आहे, तो आता काढतो इकडे. हा बघा कसला साईज आहे बघा, मीडियम साईज शेवंट बघा. अख्खी जवळजवळ भरायला आली बघा. मावळ्याने सुद्धा मिक्स मावळा लागलाय काय वाटतं. हो हो बघा, अजून एक दिसते मंडळी. हो हो, दोन आहेत आहे बघा. एक नंबर दोन, एका ठिकाणी दोन तुम्हाला शेवून बघा भेटत. का 25 आहे रे. दोन तुम्हाला शेवण बघा भेटत एकाच ठिकाणी दोन. काय का बघ बघा, एकदम जिवंत शेवण, चालीमधला जिवंत शेवण तुम्हाला बघा भेटत. बघूया आता पुढे काय आहे ते. पुढे काय तिकडे हातात देण्याचं देऊ बघा. काम 25 मला बघा. दुसरा शेवंट या जागी किती लागलं तरी 5-6 ना, एका जागेमध्ये 6 लागले बघ. मस्त आहे बघा नजारा बघा, एक नंबर. तर मंडळी असे जर तुम्ही मासे मी बघितला असाल समुद्र किनाऱ्यावर केले जाणारे शेवटचे मासे तुम्ही नक्कीच बघितला असाल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि एक बघा ढोमा आहे, जिवंत ढोमा आहे बघा, एकदम जिवंत असा ढोमा आहे. मावळा बघा जवळजवळ हक्की भरलेले आहे. मिक्स मावळा लॉबस्टर सुद्धा आहेत, सगळं मिक्स मावळा. ताम पण एक मोठी आहे, केळी मिक्स बघा भेटते तुम्हाला. आता सगळा मिक्स मावळा आहे. हे बघा एक थोडा सुद्धा लागलाय बघा, मस्त मोठ्या साईजचा. शिंगाली बघा, जिवंत शिंगाली. हे बघा शेवण
बाकीचा मावरा थोड्डा थोड्डा घातलाय बघा, एक थोडा लागला बघा, चाम सुद्धा साईज होऊ शकते. तर मंडळी बघितला असाल खडपातील शेवटची मात्र कशी केली जाते समुद्र किनाऱ्यावर, ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ सुद्धा छोटे झालेच आहेत. दिवसाची मी भरपूर दिवसापासून वाट बघत होतो या कंटेंटची. फायनली आज दिवस आला आणि आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो काय मावरा येतो, कसे शेवून येते. चला, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण अशाच प्रकारच्या नवीन मासेमारीच्या व्हिडिओ घेऊन असतो. चला, भेटू लवकर पुन्हा एकदा अशाच प्रकारचे एका नवीन मासेमारीच्या व्हिडिओ. बाय बाय.